श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ आपलं आणि थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. म्हणजे 2-2 वाटी ज्वारी, बाजरी, बेसन आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले. त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, धने पावडर टाकलेली आहे आणि ना त्याच्यामध्ये आता बारीक चिरलेली मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा टाकलेला आहे बारीक चिरलेला. छान असं ते मिक्स करून घेणार आहे. छान. आणि ना ही आलं लसूणची पेस्ट आहे. आलं लसूण आणि हिरवी मिरची आहे. आल्याचा अगदी किंचित तुकडा घेतलेला, हिरवी मिरची आणि लसूण मात्र भरपूर घेतला होता. आणि पाणी टाकून हे मळून घेतलेलं आहे. आता ह्याचे बनवायचे आहेत धपाटे. कोणी धपाटे म्हणतं, कोणी थालीपीठं म्हणतं. आमच्याकडे धपाटे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात नक्कीच कमेंट करून सांगा. मस्त लागतात गरम गरम खरपूस, एकदम कुरकुरीत असे खरपूस भाजले की छान लागतात. एक कपडा घेतला कॉटनचा आणि त्याच्यावरती जेवढा पाहिजे आपल्याला गोळा टाकून मस्त असे थापून घेणार आहे. आणि ना ह्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी पण बनवलेली आहे आणि हे पण दही पण आहे. एवढ्या थंडीत, कडाक्याच्या थंडीत ह्याच्यासोबत दही खाल्लं झालं म्हणजे सर्दी आणि खोकल्याचं कामच आहे. पण काय करणार, ह्याच्यासोबत दही छानच लागतं ना, त्यामुळं मस्त. आणि व्यवस्थित असं ह्याला थापून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आहे ना मस्त तवा पण आहे ना गरम करायला ठेवलेला आहे. कडकडीत तवा तापवायला छान लागतात बरं का. आणि मुलं कसं आपलं भाकरी खात नाहीत ना, मग अशा प्रकारे त्यांच्या पोटात मग ज्वारीचं, बाजरीचं पीठ पण जाते ना. आणि थंडीमध्ये बाजरी तर खाल्लेली चांगलीच. बाजरीची भाकरी तर कोणी खातच नाही आमच्याकडं, त्याच्यामुळं म्हणलं चला. आणि ह्याच्यामध्ये कांद्याची पात जरी टाकली तरी पण छान लागते, पण माझ्याकडे कांद्याची पात नव्हती म्हणून फक्त मेथी टाकली. पलटी करून घेतलं तेल लावून आणि एकदम छान कलर वगैरे कसला मस्त. आणि दुसऱ्या ह्याच्यावर म्हटलं जरासे पांढरे तीळ टाकावेत. पहिल्या ह्याच्यावर टाकायला विसरली, मग दुसऱ्या ह्याच्यावर पांढरे तीळ टाकले आणि छान असे त्याला पण होल पाडून घेतले. आणि ना आता भाजून घेणार आहे. एकदम मस्त झालेले, एकदम छान लागतात बरं का धपाटे. मला तर खूप आवडतात. तुम्हाला आवडतात की नाही, आवडतात की नाही नक्कीच कमेंट करून सांगा. एकदम छान खरपूस भाजला, किती छान बघा, एकदम मस्त. आणि गरम गरम तर एवढा छान लागतो ना, एकदम मस्त असे बघा हे झालेले आहेत. आणि हे टाकून केले ना पांढरे तीळ तर ते पण खूप छान लागलेले आहेत, एकदम मस्त. चला, हे वर्ष तर संपलं. नवीन वर्ष म्हणजे आहेत आणखीन 2 दिवस, पण नवीन वर्षाची नवीन सुरुवात करणार आहोत आपण पण खूप छान अशी. तुम्हाला सांगेलच मी 1 तारखेला. तर अशा पद्धतीने झालेले हे धपाटे, दही त्याच्यासोबत आणि शेंगदाण्याची चटणी. कसे वाटले तुम्हाला, आवडले का? आवडले असेल तर नक्कीच एक लाईक करा. भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत.